आजचा हा प्रत्येक तास उद्याची यशाची तयारी आहे. लोक काय म्हणतात यापेक्षा आपण स्वतःला काय बनवतो महत्त्वाचे आहे. वेलकम टू माय स्टडी ब्लॉग. तर आता मोबाईल आपण बाजूला ठेवावा आणि थोडा वेळ स्वतःसाठी हे करावं, कारण आजचा अभ्यास उद्याचं भविष्य बदलणार आहे. स्लो प्रोग्रेस इज स्टील प्रोग्रेस. स्लो प्रोग्रेस इज स्टील प्रोग्रेस. दररोज थोडं थोडं शिकत असलो तरी पुढे जात आहो. थेंबे थेंबे तळे साचे. म्हण आहे मराठी, थेंबे थेंबे तळे साचे. मेहनत केली तर फळ नक्की मिळणार. मेहनत केली तर फळ नक्की मिळणार. त्यासाठी मेहनत करणं जरुरी आहे आणि आपल्या मेहनतीचं फळ हे आपल्याला मिळतेच आहे. आज आपण थोडा थोडा जरी अभ्यास केला तर त्याचं जे श्रेय आहे ते मोठ्या स्वरूपात आपल्याला भेटणार आहे. म्हणून मेहनतीला तोड नाही, मेहनत ही केलीच पाहिजे. आणि परीक्षा ही फक्त मार्क्सची नसते, तर ती आपल्या मेहनतीची, आपल्या संयमाची, आपल्या जिद्दीची परीक्षा असते. त्यामुळं आपल्याला कितीही डिस्ट्रॅक्शन आलं तरी आपल्याला अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक वेळ ही आपल्यासाठी आहे आणि ती आपण स्वतःसाठी दिलीच पाहिजे, असं मला तरी वाटतं. तर आज मी ऋतुनिर्मिती, नंतर जपान, मलेशिया हे टॉपिक केलेले आहे. विश्व, श्रीलंका, सूर्य, पृथ्वी, चंद्र, म्हणजे आज भूगोलावर पूर्ण वेळ मी खर्च केलेला आहे. नंतर नकाशा आहे, क्षेत्रभेट आहे, जलावरण आहे, सागरतळ रचना निक्षेप आहे, सागर जलाचे तापमान, क्षारता, ह्या सगळ्या गोष्टी मी आज वाचलेल्या आहे. तुम्ही बघू शकता, हे MCQ सगळे झालेले आहे माझे. नंतरच्या भागामध्ये म्हणजे भूगोल भाग 1, भाग 2 असे 2 टॉपिक झालेले आहे. नंतरचे जे टॉपिक आहेत भूगोल भाग 3, म्हणजे याच्यामध्ये खंड आहे. अमेरिका खंड, आशिया खंड, संयुक्त संस्थाने, नंतर देश पण आहे ते ब्राझील वगैरे, हे सगळं आहे ते मी आज मी इथे हा भूगोलाचा जो अभ्यास आहे तो मी केलेला आहे.
कीप स्टडिंग, कीप बिलिव्हिंग अँड युअर हार्ड वर्क विल स्पीक वन डे. सो स्टडी, डू स्टडी. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन मोटिवेशन ऐकण्यासाठी नवीन व्हिडिओ बघा.